रस्ता लहान आणि एकाकी होता. दोन्ही बाजूला मोठी झाडं होती जी त्या रात्रीच्या अंधारात अजूनच भीतीदायक वाटत होती. माझ्या हातात फक्त एक टॉर्च होती. चालता चालता मला जाणवलं की जणू काही झाडांच्या मागून कुणीतरी मला पाहत आहे. मी तसं दुर्लक्ष केलं आणि पुढे चालत राहिलो. अचानक मला एका झाडाच्या खोडामागे काहीतरी हालचाल जाणवली. मी टॉर्च त्या दिशेने वळवली पण काहीही दिसलं नाही. मला वाटले की नक्कीच भास झाला असणार, पण नंतर जरा अस्वस्थ वाटायला लागलं. काही पाऊल चाललो असेन तितक्यात बाजूच्या झाडीतून सळसळ ऐकू आली. आता मात्र मला भीती वाटू लागली. मी लगेच झपाझप चालायला सुरुवात केली, पण जसं मी वेगाने चालायला लागलो तसं मागे काहीतरी माझ्या जवळ येत असल्याचं मला जाणवलं. पण मागे वळून पाहायची हिंमत होत नव्हती. थोरा मोठ्यांकडून ऐकलं होतं की अशा वेळी शक्यतो मागे वळून पाहायचे नाही. आता माझं लक्ष समोरच्या रस्त्यावर केंद्रित केलं होतं. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता, कसंही करून घर गाठायचं. 15 मिनिटांच्या पायपिटीनंतर मी घरी पोहोचलो. दरवाजा उघडून आत गेल्यावर माझ्या श्वासाचा वेग वाढलेला होता. आजोबा आणि मावशी मला पाहून म्हणाले, काय झालं, असा का घाबरलायस? मी त्यांना काहीच सांगितलं नाही, फक्त असं सांगितलं की रस्त्यावर खूप अंधार होता म्हणून जरा अस्वस्थ झालो. मी त्या रात्री काही खाल्लंही नाही. मला झोप लागेना. रात्री साधारण 2 वाजता मला खिडकीच्या बाहेर काहीतरी हालचाल जाणवली. मी उठून पाहिलं तर खिडकीजवळ एक लहान मुलगी डोकावून पाहत होती. 5 वर्षांची असेल अंदाजे. ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती पण मला ते कळत नव्हतं. बघता बघता ती जोरात ओरडली पण तिचा आवाज लहान मुलीचा नाही तर एखाद्या मोठ्या माणसासारखा होता. मी धावत रूम मधून बाहेर आलो आणि आजोबांकडे गेलो. त्यांनी मला शांत करत विचारलं, काय झालं? मी त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तू झोप, सकाळी पाहूया. सकाळी आजोबांनी गावच्या मंदिरातील पूजायाला बोलावलं. त्याला सगळं सांगितलं. पूजायाने सांगितलं की त्या वाटेवर एका लहान मुलीची आत्मा एका जुन्या झाडाशी बांधली आहे. ती पुन्हा मोकळी झाली असणार. ती आत्मा याला त्रास देऊ शकते, पण घाबरू नका, आपण काहीतरी उपाय करू. त्या दिवशी गावातील लोकांनी एकत्र येऊन त्या झाडाजवळ पूजा केली आणि त्या लहान मुलीच्या आत्म्याला तिथल्या मोठ्या झाडाला बांधलं गेलं. त्या खाली एक काळा दगड ठेवला गेला. सगळ्यांनी त्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. दरवर्षी तिथे नारळ चढवू आणि पूजा घालू असा संकल्प केला गेला.